मॅडम मॅडम ए या रे. मॅडम ह्या दोघांना घेऊन आलो. बसा. नाही राहू द्या नको. मॅडम मी काय नाही केलं मॅडम. यापुढे मी कधी भांग पण नाही पिणार. मॉलची शपथ, बजाई शपथ. ए माकडा, माझी जर खोटी शपथ घेतली ना दाताळा, दातच पाडीन तुझं एका बुक्कीतच. तुम्ही शांत राहाल का? तू भांग पिलीस त्यासाठी नाही बोलवलंय मी तुला इथे. मग कशाला बोलायला मॅडम? म्हणजे काय काय आणायचंय का तुम्हाला? म्हणजे काय पाहिजे असेल ना तर मला लिस्ट करून द्या, मी लगेच होम डिलिव्हरी. मी बोलू या गावात काय घडतंय हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही बघताय. हे सगळं करणारा तो आरोपी याच गावात वेश बदलून राहतोय आणि मला असं वाटतंय की आम्ही त्याच्या अगदीच जवळ पोचलो आहोत. मग जवळ पोचलंय तर मग पकडून टाका ना त्याला. त्याचसाठी तुम्हाला बोलवलं इथे मी. अहो इथं डालग्यातनं निघालेली कोंबडी मला पकडता येत नाही. म्या कुठं गुन्हेगार पकडणार आहे? नाही नाही नाही, तुम्ही आहे का नाही मॅडम, टेन्शनच घेऊ नका. तुम्ही फक्त मला ना दाखवा कोण आहे त्यो. नाही त्याला खोडाला बांधून चिबिवला का नाही, बजाबापून नाव नाही लावणार. हा, तुम्हाला त्याला पकडायचं नाहीये, तुम्हाला फक्त गावातल्या लोकांवर लक्ष ठेवायचंय. नाम्या, तुझ्या दुकानावर आल्यावर लोक काय म्हणतात काय नाही त्यावर लक्ष ठेवायचं. आणि तू तालमीत पारावर देवळात काही नवीन ऍक्टिव्हिटी होते का त्यावर लक्ष ठेवायचं. आणि तुम्हा दोघांना कोणावर जराही डाऊट आला ना तर मला लगेच सांगा. कुठून ना कुठून त्या देवी सिंगची काही ना काही माहिती आपल्याला लगेच लागणार. तुम्ही फक्त नीट लक्ष देऊन काम करा. मॅडम तुम्ही आहे का नाही, टेन्शनच घेऊ नका बा. हा हा, तर देवीशी का कोण आहे का नाही, ते गावाला म्हणजे गावाला समजाता. शिकरे, तुम्ही यांना तुमचा नंबर द्या. नाही नंबर आहे, मी देतो. काय काही असेल त्यांना लगेच कळवा. ठीक आहे, तुम्ही या. एक मिनिट, एक महत्वाची गोष्ट राहिली. मी तुम्हाला हे काम दिलंय हे कोणालाच कळता कामा नये, कोणालाच नाही. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. नाही नाही, कोणाला म्हणजे कोणाला सांगणार नाही आम्ही. हा, या. नाम्या तुला सांगतो आज इतकं भारी वाटतंय का नाही. हा, दिव्या मॅडमने आपल्याला जी सिक्रेट काम दिले ना त्याच्यामुळे एवढं भारी वाटतंय, तुला काय सांगू आता. लहानपणापासून तुला सांगतो मला एक नाही पोलिसात भरती व्हायचं होतं. लगा ग्राउंड मध्ये कोणी आपला हात धरणार नाही बघ. हा, रनिंग मध्ये आपण एक नंबर. आणि तुला म्हणतो वजनात तर नुसतं आपल्या काटा किर असतो बघा. असं म्हणतोय हे ठेवते. आणि गोळा फेक म्हणजे डायरेक्ट तडीपार. पण तुला सांगतो लगा लिखित गेम व्हायची माझी. पण आज दिव्या मॅडमच्या ह्या कामामुळं माझं ते सपान पुरं झाल्यागत वाटतंय बघ मला. अरे लागा, मला पण लईच भारी वाटते बघ. अरे काल परवापर्यंत मी पोलिसांना घाबरत होतो, पण आता पोलिसांबरोबरच काम करायचं म्हटल्यानंतर लईच भारी वाटते. आता दिव्या मॅडमनी जर का देवी सिंगला पकडलं तर आपला बी पेपर मध्ये फोटो येईल असा. येईल येईल. हे पण माकडा, आधीच तू जाऊन पचकू नकोस. हा, तुला सवय कुठे पण कोणाला काय सांगायचे. नाही नाही, म्या पचकणार नाही, पण तू पण पचकू नकोस. आणि तू तुझ्या बायकोला तर अजिबात सांगू नको. तुझी बायको त्या जना आजीला सांगेल, जना आजी सरू आजीला सांगेल, आणि सरू आजीला माहिती पडेल. माकडा, माहित आहे तेवढी अक्कल आहे मला. आता डायरेक्ट देव जरी वरण आला का नाही तरी त्याला सांगत नसतोय मी. डॉक्टर, एवढ्या उन्हाचं इकडं कुठं? अरे तुमच्याकडे चाललो होतो. बरं झालं तुम्ही इथेच भेटला. मी पोलीस चौकीला चाललो होतो. म्हटलं तुम्हाला माझ्या समोर घेऊन गेले, मला खरंच खूप कसं तरी वाटलं. त्यांना सांगणार होतं ही माझी माणसं आहेत, साधी भोळी आहेत, यांना त्रास नका देऊ. कधी आला तुम्ही परत? हे काय आत्ता चालू आहे. अच्छा, मग काय म्हणाले दिव्या मॅडम? नाही, काहीच नाही बोलले. नाही, काहीतरी म्हणाले असतील,
चौकशी वगैरे केली असेल. नाही कसली चौकशी, आमची काही चौकशी करणार. नाही मग कशासाठी बोलवलं होतं त्यांनी? सहज बोलवलं तू, सहज. सहजच. अच्छा ठीक आहे, तुम्हाला मला काही सांगायचं नसेल तर नका सांगू. काय आजकालच्या जगात कोणावर विश्वास ठेवू नये म्हणतात ते अगदी खरं आहे. तुम्ही मलाही काही सांगू नका. आता गावात सगळे लोक मला देव माणूस म्हणत असले म्हणून काय झालं, मी साधा भोळा सज्जन माणूस असलो म्हणून काय झालं, अजिबात मलाही काही सांगू नका. आता बजाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, खूप जीव आहे त्याचा माझ्यावर. त्याला मी विचारलं तर लगेच खरं सांगून टाकेल. पण बजा, मी जरी असलो तरी सांगायचं नाही. माझंही काही सांगता येत नाही, कोणावरही विश्वास ठेवू नये. मला थोडासा त्रास होईल नाही सांगितलं तुम्ही तर, पण काय ठीक आहे. येऊ मी? नाही कुठे चाललाय डॉक्टर तुम्ही? हा, तुमच्यासारख्या देव माणसापासून काय लपवायचं? तुम्हाला सांगून काय फरक पडणार आहे? तुम्ही कोणाला सांगायला जाणार आहे? ऐका, दिव्या मॅडमने आम्हाला एक सिक्रेट मिशन दिले. कसलं मिशन? ती गावातल्या लोकांवर बारीक नजर ठेवायला सांगितली त्यांनी आम्हाला. का? अहो दिव्या मॅडमला संशय आलाय, संशय. कसला? तो देवी सिंग गावात आलाय आणि वेषांतर करून इथं राहतोय. काय? देवी सिंग आपल्या गावामध्ये? आणि हे दिव्या मॅडमने तुम्हाला सांगितलं? हो तर तुम्ही का नाही टेन्शनच घेऊ नका. तो देवी सिंग माझ्या असं तावडीत गावला पाहिजे. त्याला का नाही असं कपडा पितात का नाही तसा पिळवून काढेल. छोटी पोर असं चेंडू खेळत का नाही टप्प टप्प, तसं टप्प टप्प टाकत त्याला चिंबवते एका भुकीतच. वा 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 वा, चांगलं काम करताय तुम्ही, खूप मोठं काम करताय. दिव्या मॅडमला जी माहिती पाहिजे ती सगळी पुरवा. बारीक लक्ष ठेवा गावात. तो जो कोणी देवी सिंग आहे त्याला सोडायचा नाहीये, लक्षात ठेवा. बरं येऊ मी? क्लिनिक मध्ये पेशंट आले असतील तर वाट बघत बसले असतील आणि त्यांना त्रास झालेला मला आवडणार नाही. काय ना, देव माणूस म्हणतात मला. डॉक्टर आत येऊ का? मिस्टर विजय, या ना, या बसा. डॉक्टर सॉरी, कशाबद्दल? मागच्या काही दिवसांपासून मी वाईट मनस्थितीतून जात होतो. त्या काळात दारूच्या नशेत तुमच्याशी काही वाईट वागलो असेल, वाईट बोललो असेल, त्यासाठी सॉरी डॉक्टर. अहो नाही, असं काही नाहीये. उलट मला तुम्हाला असं बघून आनंदच झालाय. तुम्ही दारू पिऊन पडलेले असायचात, मला खूप त्रास व्हायचा. मला खरंच तुमच्यासाठी काही करता आलं नाही म्हणून मीच तुमची माफी मागितली पाहिजे. असो, जे झालं ते झालं. मला तुमच्यावर अजिबात राग नाहीये. डॉक्टर तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. तुम्ही परत परत हेच सिद्ध करता. तुम्ही काय डिंपल, कसं सुरू आहे काम? मी मस्त आहे. तुम्ही बरेच दिवस गावात नव्हता, कुठे बाहेर गेला होता का? मी मुंबईला गेलो होतो. अच्छा, काही कामानिमित्त की? रेश्माला शोधण्यासाठी गेलो होतो. मग लागला शोध? विजय भाऊ, अव कशाला तुम्ही आता रेश्मा वहिनींना सारखं शोधताय? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आतापर्यंत लगीन बी केलं असतं. दुसरं बघा. दुसरं कोणी असतं तर केलं असतं लग्न. मी नाही करणार. माझं रेश्मावर प्रेम होतं, आहे आणि कायम राहील. मी दुसऱ्या लग्नाचा विचार डोक्यात सुद्धा नाही आणू शकत. मी आयुष्यभर रेश्माची वाट बघीन. फक्त माझी रेश्मा मला परत मिळाली पाहिजे डॉक्टर. चला येतो मी. मी फक्त सॉरी बोलण्यासाठी आलो होतो. येतो. काही झालं तरी हा पोलिसात जाता कामा नये.
नाहीतर शांत झालेलं हे प्रकरण पुन्हा वरतून काढेल. मला नाही वाटत विजय भाऊ तुमचं ऐकतील म्हणून. हा झालं बघ इमान. माझं पण झालं. तुझं बी झालं बघू. भारी झाले. हा आता आहे का नाही इथं पकडायचं. इथं असं पकड. हा आता आहे का नाही हे का नाही असं घासायचं म्हणजे शक्ती येते विमानाला. हा भाजली एवढी शक्ती लय झाली. आता मागं फुक. बस बस नाही तर विमान फुटल. आता टाकायचं 1 2 3. ए काय गाजे अगं तुझ्यामुळे माझं विमान खाली पडलं. अरे तुला घातला नेऊन डाबऱ्यात. तुला तुझ्या गवऱ्या गेल्या मसनात तुला उठला पिली. अरे माझा जीव गेला असता की आता. एवढूसा कागदाची मनानं कधी जीव जातो होय. आजी तू काय बी बोलू नकोस. आणि यात माझी काय बी चूक नाही. अगं तूच मध्ये आलीस. थांब तुझी चुकत दाखवते. तुझं मडच बसवते बघ. अगं पण उचल लवकर. अहो आत्या आत्या काय चाललंय तुमचं? हा ते टोन्याला एक कळत नाही. तुम्ही बी त्याच्या वर्तन करताय की. अगं तुझ्या ही राक्षसाला सांग की नवसानं झालाय ना. त्याचं इमान माझ्या डोळ्यात गेला असता ना तर माझा डोळा फुटला असता की. अहो आत्या तुमच्या डोळ्याला एवढा मोठा गागल आहे कसं लागलं असतं? हा म्हणजे मीच कांगाव करती नाही का. हा तू लेखाचीच कळ घेणार ना. अहो आत्या तसं म्हणायचं नव्हतं मला. चांगलंच कळतंय मला काय म्हणायचं होतं ती. चोर सुटला आणि हात फुटला अशी गत झाली आहे माझी. बाबू हायच नाही तर. हाय इथंच हाय. अरे तुला लाज वाटते का होय म्हणायला. तुझी बायको एवढे उरागते आणि तू बस बायकोचा पदर धरून. नगाऱ्याची बाय आणि तिथं टिमकी तुझी काय. दोघं नवरा बायको एकाच माळ्याचं मणी. माझं जर का कोण वाटायला गेलं ना तर सगळं दानच करून टाकेल मी. मला बी सरू म्हणत्यात. बघितलं का आई काय म्हणली तुमची? तुमच्या बहिणीला झाली वाटणीची घाई आणि आई बसली सगळ्यांना दान करायला. अगं रागाच्या भरात माणूस बोलतोय म्हणून काय तसं असते का? तू नका काळजी करू. एवढं म्हणलं की तुमचं काम झालं नाही का? त्या दोघींचा काय भरोसा नाही. वंद्या का त्यांची गोड गोड बोलून सगळं आपल्या नावावर करून घेतेला आणि माझ्या पोरांना लावतील भिकला. अगं असं काय होणार नाही. आई दिसती ना त्या परीस लय वेगळी आहे. तिला काय मी आज ओळखतो का? अगं लोकांच्या बोलण्याला भुलायला ती काही एवढी येडी आहे काय? अख्खं गाव ऐकून एवढी शहाणी आहे ती. तू नका काळजी करू. तुम्ही म्हणताय म्हणून ग बसती पण वंद्या का किती बी माग लागल्या तरी या वाड्याची वाटणी बिटणी काय होऊ द्यायची नाही. मी आधीच सांगते या. बोला. मॅडम आहेत का? मला भेटायचं त्यांना. हो आहेत. या बसा. मॅडम तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. इन्स्पेक्टर दिव्या बोला. मला बोलायचं होतं तुमच्याशी जर. बसा. मी विजय ह्या गावातलाच आहे. मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोला ना. मला माझ्या पत्नीविषयी तुम्हाला सांगायचं होतं. हे बघा तुम्हाला कदाचित माहित नसेल की मी सस्पेंड झालीये. तुमची तक्रार असेल तर ती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन करा. नाही नाही मॅडम तक्रार नाहीये. एक विनंती होती. माझ्या बायकोला प्लीज शोधा मॅडम. आणि मला माहिती आहे हे काम फक्त तुम्हीच करू शकता. ती या गावातूनच काही महिन्यांपूर्वी गायब झाली आहे. तुम्ही रेश्माबद्दल बोलताय का? हो. पण ती तर पळून गेली होती ना असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. आणि तुम्ही सुद्धा हेच बोलले होते बरोबर? मी तिची फाईल वाचली आहे. पण सध्या मी देवीसिंगच्या केसमध्ये अडकले म्हणून या केसवर मला लक्ष देता आलं नाही. असो तुम्ही सांगा तुम्हाला काय सांगायचं होतं. मॅडम मला नाही वाटत रेश्मा पळून गेली. माझं मन सांगतंय रेश्मा इथेच कुठेतरी आसपास आहे. पण तुम्ही हे खात्रीने कसं सांगू शकता? मॅडम रेश्मा तिच्या आईच्या खूप जवळ होती. कुठेही गेली असती तरी तिने तिच्या आईला कॉन्टॅक्ट केलंच असतं.
बरं आईचं सोडा मॅडम, पण इतक्या दिवसात तिने कधी तिच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा कॉन्टॅक्ट नाही केला. मॅडम तिच्या माहेरचे लोक सुद्धा तिला खूप शोधतायत, वाट बघतायत तिची. प्लीज मॅडम रेश्माला शोधा. मला वाटतं ती कुठल्या तरी खूप मोठ्या अडचणीत आहे. मॅडम काही करून प्लीज रेश्माला शोधा मॅडम. तुम्ही म्हणताय तसं जर असेल तर हे काम त्या देवी सिंगच असू शकतं. देवी सिंग? हो, रेश्माप्रमाणे अजून एक मुलगी गायब झाली आहे. तिचाही काही तपास लागत नाहीये. तिच्या गायब होण्यात त्या देवी सिंगचाच हात आहे. त्याच्या विरुद्ध काही पुरावे सुद्धा सापडले होते आणि मंजू सोबत घातपात झालाय याचाही मला डाऊट आहे. मॅडम रेश्मा जाण्याआधी तिच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. आमच्यात सतत भांडणं व्हायची, ती खूप चिडचिड करायची. मला तेव्हाच लक्षात यायला हवं, मी माझ्याच माझात होतो. चुकलं माझं, फार मोठी चूक झाली आहे मॅडम माझ्याकडे. हे बघा, तुम्ही हिंमत हारू नका. आपण रेश्माला शोधायचा पूर्ण प्रयत्न करू. मॅडम काही करून मला माझी रेश्मा हवी आहे मॅडम. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत मॅडम. मला माझी रेश्मा. सॉरी, येतो मी. आणि थँक्यू मॅडम, तुम्ही मला वेळ दिलात. येतो. माझं मन मला सांगतंय या रेश्मा, रूपा, मंजू या तिघींच्याही केसमध्ये तो देवी सिंगच असणार. देवी सिंग, तुझा पापाचा घडा आता भरलाय. एवढे गुन्हे करून तू मोकाट फिरू शकत नाही. तुला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मायरा, तुम्ही इथे या ना, या बसा. आज मूड खूप फ्रेश दिसतो तुमचा. काय विशेष? माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जरी मला सस्पेंड केलं असलं तरी या गावातल्या लोकांना माझं काम आवडतंय. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ते मला मदत करायला सुद्धा रेडी झालंय आणि त्यांची प्रॉब्लेम सुद्धा शेअर करताय. डॉक्टर, असं वाटतंय आता मी या केसला लवकरच सॉल्व्ह करेन. गुड. पण तुम्ही काय म्हणताय मला खरंच काही कळलं नाही. हरकत नाही, हे फक्त माझ्यासाठी होतं असं समजा. डॉक्टर, मला तुमच्याकडून एक इन्फॉर्मेशन हवी होती. बोला. रेश्मा तुमची पेशंट होती का? बहुतेक विजय हिला भेटलेला दिसतोय. रेश्मा शिंदे? हो, यायच्या त्या अधूनमधून. कशासाठी? त्यांना म्हणजे काय त्रास होता? मानसिक खच्चीकरण, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता. ऐसा था तो सायकेट्रिस्ट को छोड़कर वो आपके पास क्यों आ रही थी? नाही, म्हणजे फक्त तेवढंच नव्हतं. सर्दी, खोकला, ताप असं काय झालं की यायच्या त्या माझ्याकडे. एकदा मी त्यांना चेक करत असताना त्यांच्या शरीरावर मला काही जखमा दिसल्या. मी त्यांना विचारलं कसल्यात. तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या नवऱ्याने त्यांना खूप मारलंय. खरं सांगू का, त्यांचा नवरा त्यांच्यावर खूप संशय घ्यायचा, सतत चारित्र्यावर संशय. त्या माझ्याकडे क्लिनिकमध्ये चेकअपसाठी येत होत्या. एकदा त्यांनी माझ्यावर संशय घेतला. ओ, तो ये सब ऐसा है. अजून एक गोष्ट, त्यांचं गावातल्या कुठल्या तरी पुरुषाबरोबर अफेअर होतं आणि ती त्याच्यासोबत पळून गेली असं गावातले लोक म्हणतात. मला काही माहिती नाही. नाही, पण तिचा नवरा म्हणतोय की ती पळून जाणं शक्यच नाहीये. असेल, पण मी असं काही बोलू शकत नाही ना. मला काही माहितीच नाही. तुम्हाला खरं सांगू का, माझं काम आणि मी बस, माझा उर्वरित वेळ मी पेशंटला चेक करण्यात किंवा त्यांची मदत करण्यात घालवतो. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मिस्टर विजय खूप रागीट स्वभावाचे आहेत. ते सतत बायकोला मारत होते, त्रास देत होते, सतत टॉर्चरिंग. याला कंटाळून कदाचित त्यांना जीवाचं काही पॉसिबल नाही.
ऐसा होता तो वो खुद ढूंढने उसको नहीं आते यहाँ. हा, मी सुद्धा हाच विचार केला. विचारच डोक्यातून काढून टाकला मी. पण काही म्हणा, मला तुमचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही जवळजवळ गुन्हेगारांची मानसिकता ओळखायला लागलाय. डॉक्टर, फक्त ओळखून उपयोग नाहीये, त्या आरोपीला लवकरात लवकर पकडायलाही पाहिजे. चला मी येते, म्हाराला घेऊन जायचं. हो, बाय.